सर्व 11वीच्या विद्यार्थिनींचं मी प्राध्यापक कुमार सोलनकर स्नेहपूर्वक नमस्कार करतो. आता आपणास इयत्ता 11वी मराठी विषयाचा जो पहिला पाठ आहे, मामू नावाचा, शिवाजी सावंत यांनी लिहिलेला हा पाठ आहे. त्यांनी लिहिलेलं, त्यांना आवडलेलं एक व्यक्तिचित्रण आहे. त्यांच्या लाल माती रंगीत मने या ललित लेख संग्रहातून मामू हा व्यक्तिचित्रणात्मक लेख घेतलेला आहे. यामध्ये मामू हा शाळेमध्ये शिपाई असतो आणि त्याच्या विविध कलागुण, त्याचं व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं फुललेलं होतं याचं चित्रण शिवाजी सावंत यांनी आपल्या या मामू या लेखामध्ये केलेलं आहे. शिवाजी सावंत प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार म्हणून महाराष्ट्रभर ते नावाजलेले आहेत. मृत्युंजय नावाची कादंबरी त्यांचे फार गाजलेली आहे. त्यांचे अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. अगदी अशी म्हणे अशी नमुने, कवडसे, कांचनकण वगैरे वगैरे भरपूर पुस्तकं आहेत. विशेषतः इतिहासामध्ये किंवा महाभारताच्या काळात जे पुराणकथातले जे व्यक्तिमत्व आहेत, त्या व्यक्तिमत्वावरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न कादंबरीच्या रूपानं केलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. अगदी 5-25 सहज पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अगदी महाराष्ट्र राज्य पुरस्कार किंवा भारत सरकारचा मानव संधान सांस्कृतिक कार्याकडून ज्येष्ठ साहित्यिक म्हणून इथं पुरस्कार, नवी दिल्ली इथं भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार, भरपूर पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आपण जो पाठ आहे मामू त्यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्रणात्मक, त्याचं वाचन करूया. त्यानंतर त्याचं विश्लेषण आपण करूया. घन 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 थोराळ घंटेचे टोलावर टोल पडत राहतात. चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात. समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो. रांगा धरून उभे राहिलेले अनघड कवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुनेवानाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं. प्रार्थना संपते. जनगणमनची इशारत मिळते. खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधान पवित्र घेऊन खडा होतो. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. गेली 40 वर्ष तो आपल्या अलीबाबाच्या हातात घंटेचे टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजाच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. त्यानं 2 राज्य बघितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं. कोल्हापूरच्या कैक पिढ्या बघितल्या. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं. महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारासह 14 मैलांची पायपीट करावी लागली.
पण हे आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तळत नाही. उलट एका सच्चा सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्यांच्या मुकड्यावर उतरते. डोळे किलकिले करत भुया आक्रसून त्यांच्या बुड्या देहातील उमद मन बोलून जातं. सर, फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं आता वाटतं, पर नाही झेपत. संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चव्हाटा पांगला. त्यातच मामू ह्या शाळेत रुजू झाला. एक शिपाई म्हणून. डुईला अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जाकीट, जाकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान, पायात जुना पुराणा पंपश हा मामूचा पोशाख आहे. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं दुकान चालव. तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चाबच्चीला उर्दूची शिकवण दे. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. मौलवी, व्यापारी, उस्ताद ह्या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो. तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेला कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत. पैसा कमावतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही. असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल? नक्की येईन, मी उत्तर दिलं. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरलेला होता. मामूनं पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं. निकाह लागला. मामूनं जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत, माझ्या गरिबाच्या. मामूचा कंठ दाटून आला. त्याला बोलता येईना. त्याच्या अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे, असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला. चांगल्या गुणाने SSC पास झाला. तो पास होताच मामूचं माझ्या मागं लकडं लागलं. सर, शाबूला कुठंतरी चिकटवा. मामू हा शेवटचा बच्चा.
तुमच्यात कुणीच पदवीधर नाही, याला शिकू द्या. याला नोकरीत अडकावलात की हा संपला. जरा नेट धरा. काही अडलं नडलं मला सांगा. मी मामूला दिलासा देत होतो. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला. पोराला कॉलेजात दाखल केला. परवा मामूची बुडी आई अल्लाला प्यारी झाली. तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. दुनेत सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची. हे त्याचं बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोरवयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. हे हायस्कूल 100 वर्षावर जुनं आहे. इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे. कुणी माजी विद्यार्थी येतो. 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो. मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो. हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. कशाला? नग, आत्ताच घेतलाय. कुठं हाय आता तुम्ही? मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकाच्या आठवणींना उजाळा मिळतो. एम.आर. सर भारी माणूस. केवढा आब होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगचं, कॉमर्सच्या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षाचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडे हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबाची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळतं. रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरकडं नेताना मामू त्याच्या आईच्या माहेनं धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताठ बस, काय झालं नाही तुला. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरत चढतो. शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो. फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडं मान उंचावून बघत राहतो. माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. पाहुणे बसेपर्यंत चहा दाखल होतो. राजे, चहा केव्हा मागवलात? पाहुणा आश्चर्यानं विचारतो. मी उत्तर देतो, ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या. नुसती इशारतभर हुकूम, काम होतात आमची. एकदा मी आणि मामू शाळेच्या व्हरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो. त्या दिवशी मामू खुलला होता. संस्थानिकाच्या काळच्या वाड्यावरच्या एक अजब गमती सांगत होता. 3 तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही. प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर 10-20 मिनिटं एखाद्या विषयावर बोलू शकतो. त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकाचंही ज्ञान आहे. लहानसर सण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो, काय पवार सर, काय ही तब्येत, पैसे काय कोण उरावर बांधून नेणार, जाताना जरा अंग धरीसारखं काहीतरी खावा. मी सांगतो तुम्हाला, साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या
खारका बिया काढून 15 दिवस मूर्तीला घाला. रोज सकाळी अनुशापोटी 2-2 खावा. महिन्याभरात तुम्हाला कुणी ओळखणार नाही. कुणाच्या पायाला लागलं तर त्यावर कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला द्यायला मामू विसरत नाही. कुणाचं पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही. शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आखणी मामूच्या हातात येते. फ्लावर पाटपासून टेबल क्लॉथपर्यंत सारी जुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो. कार्यक्रम संपला की मामूला विचारावं, कसा झाला कार्यक्रम. वक्त्याचं काही खास नसेल तर नाराजी प्रगट करण्याची त्याची एक ढब आहे. बोललं चांगलं ते, पर म्हणावी तशी रंगत नाही भरली. आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार. रोजाना दिसणारा त्याचा अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही. माणसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं. टाळतो म्हटल्यानं ते नाही टाळता येत. सरकारी नियमच आहे त्याप्रमाणे मामूला घरी जावं लागणार. पण मला मात्र वाटत राहतं की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथला थोराड घंटेचे घन 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 असे टोल पडत राहावेत. त्याच्या टोलाच्या तालावर चैतन्याचे अगणित कोवळे कोंब नाचत राहावेत. जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनघड कंठातून प्रार्थनेचे धीर गंभीर बोल असेच उमटत राहावेत. आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना पार बुडा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळायचा. इथं ह्या पाठाचं वाचन झालेलं आहे. आपण आता विश्लेषण पाहूया. शिवाजी सावंत यांनी मामू हा व्यक्तिचित्रणात्मक लेख लिहिलेला आहे. मामूच्या स्वभावाचे जे विविध वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये या लेखामध्ये वर्णन केलेलं आहे. मामू प्रामाणिक, देशाभिमान, नम्र, सेवाभावी, सहृदयी असलेला मामू तिथे माणुसकीचे अगदी विलोभनीय दर्शन आपल्याला दिसून येते. या ठिकाणी भाषा अगदी मामूचं वर्णन, मामूचे शब्द ग्रामीण रचनेमध्ये आहेत. अगदी त्याच शैलीमध्ये त्याचं वर्णन आहे. सुरुवात आहे या लेखाची. शाळेचा गजर होतो. शाळेच्या गजराचा आवाज घन घन असा आवाज होतो. शाळेचा टोल पडला की मैदानात खेळत असलेले जे मुलं आहेत शाळेतली, त्याला लेखकाने चैतन्याचे छोटे कोंब अशी उपमा दिलेले आहे. ते मैदानावरती खेळायचं सोडून टोल झाला की उड्या मारत त्या प्रार्थना मंदिराकडं, ज्या ठिकाणी शाळेमध्ये सुरुवातीला प्रार्थना म्हटली जाते, अशा ठिकाणी सगळी मुलं त्या ठिकाणी एकत्र येतात. आणि अगदी ती मुलं इकडे यायला लागले की मामूला देखील समाधान होतं. आणि हे पाहून तो तिथं त्या घंटा मारण्याच्या खाली जो स्टूल आहे त्या स्टूलवर बसतो. आणि मुलं आपापल्या वर्गाच्या रांगा धरून त्या ठिकाणी उभे राहायला लागतात. आणि त्या मुलांना अनघड म्हणजे न घडलेले कोवळे कंठ अशी उपमा त्या ठिकाणी लेखकानं त्या शाळेतल्या मुलांना दिलेले आहेत. हात जोडून प्रार्थना म्हणण्यासाठी ते मिटल्या डोळ्याने
भावपूर्ण स्वरामध्ये ते प्रार्थना म्हणू लागतात आणि डोळे मिटल्यानंतर जी अज्ञात शक्ती आहे परमेश्वराची, त्या परमेश्वराच्या शक्तीला ते आळवू लागतात, नमन करू लागतात। आणि मामू त्यावेळेला त्या शाळेच्या बाजूला असलेला एक दगडी खांब आहे, त्या खांबाला रेलून चुने वाण्याची सफेद दाढी, म्हणजे आता त्याचं वय झालेलं आहे, दाढी त्याची पांढरी झालेली आहे, आणि अशा अवस्थेमध्ये तो मामू ती समूह प्रार्थना त्या ठिकाणी ऐकत राहतो आणि त्याचं मन अशा वेळेस कशात तरी गुंतून गेलेलं आहे हे त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं। प्रार्थना संपते आणि प्रार्थना संपल्यानंतर जे आपल्या देशाचं राष्ट्रगीत आहे जन गण मन, त्याची इशारत होते, त्याचा टोल वाजतो आणि खांबाला रेलून बसलेला जो मामू आहे तो राष्ट्रभक्तीनं तो पाय जोडून सावधानतेचा पवित्र घेऊन राष्ट्रगीत सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे तो ताठ मानेनं त्या ठिकाणी उभा राहतो। खरं तर शाळेचा मामू एक अवयव झालेला आहे, एक भाग झालेला आहे। गेली 40 वर्ष तो सेवा करत आहे आणि अलीबाबाची गुहा जशी आहे किंवा अलीबाबाचा सिम सिम खुल जा असं म्हणणारं त्याच्या हातामध्ये जे जादू आहे त्या जादू सारखंच या मामूच्या हातामध्ये तो घंटेचा ढोल आहे। हे सगळे चैतन्याचे कोंब म्हणजे शाळेतले विद्यार्थी तो त्या तालावर नाचवत राहतो। मामूनं 2 राज्य पाहिलेले आहेत। इंग्रजाच्या काळामधलं जे कोल्हापूर संस्थान होतं आणि त्या कोल्हापूर संस्थानांचे राजाराम महाराज हे राजे होते आणि त्यांच्या राजाराम महाराजाच्या काळामध्ये त्यांची नेमणूक झालेली होती। आणि दुसरं लोकशाहीचं राज्य, ही 2 राज्य मामूनं पाहिलेले आहेत। कोल्हापूरच्या अनेक पिढ्या त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। आता मामू हा वयोवृद्ध झालेला आहे, त्याची दाढी पूर्ण पांढरी झालेली आहे। जेवढ्या त्याच्या दाढीवरती केस आहेत तेवढ्या किंबहुना त्यापेक्षा जास्त त्याच्या आठवणी आहेत। त्याने खूप पाहिलेलं आहे, खूप भोगलेलं आहे। त्या काळामध्ये राजाराम महाराज असताना जेव्हा राजाराम महाराजाचा मुक्काम पन्हाळगडावर असायचा त्यावेळेला मामूला कोल्हापुराहून पन्हाळगडावरती पहाटे पहाटे जावं लागत असायचं। त्याचे साथीदार जे आहेत त्या साथीदाराला घेऊन तो 14 मैल चालत चालत पन्हाळगडावरती जाणार आणि जात असताना त्याला त्या काळामध्ये जे कष्ट करावं लागलं त्या कष्टाची कुठेही वेदना मात्र त्याच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी जाणवत नाही। अगदी त्या उलट एक सच्चा सेवक प्रामाणिकपणानं आपण राजाची सेवा केली आणि इथं शाळेमध्ये देखील आपण प्रामाणिकपणे काम करतोय ही अभिमानाची झालर त्याच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी जाणवायची। अगदी डोळे किलकिले करत भुया आक्रसून ह्या साऱ्या आठवणी तो त्या बुड्या ध्येयातनं त्या ठिकाणी जायचं। ध्येय जरी बुडा असला मन मात्र त्याचं उमद होतं, आनंदी होतं आणि त्यामुळं तो सांगायचा सर फाटेच्या। आता मामूच्या तोंडचे जे शब्द आहेत ते ग्रामीण शब्दामध्ये आहेत, म्हणून फाटेचं म्हणजे पहाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं असं तो त्या ठिकाणी सांगायचा, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, कुठेही दुःख मात्र त्या ठिकाणी दिसायचं नाही। शेवटी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामधली जी जी संस्थानं होती ती संस्थानं आपल्या लोकशाही राज्यामध्ये समाविष्ट झाली आणि संस्थानामध्ये असलेला जो चाकरवर्ग आहे, नोकरवर्ग आहे, तो नोकरवर्ग चव्हाटा पांगला म्हणजे वेगवेगळ्या सरकारी कार्यालयामध्ये
त्यांना समाविष्ट करण्यात आलं होतं आणि त्यामध्येच मामू या शाळेमध्ये शिपाई म्हणून रुजू झालेला होता. याचं पुढचं जे विश्लेषण आहे ते आपण पुढच्या तासाला पाहूया, कारण एकच जर पूर्ण लेक्चर तयार केलं तर ते फार मोठं होईल. वाचन आणि काही ठराविक भागाचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. हे लक्षपूर्वक वाचा, लक्षपूर्वक ऐका आणि पुढचं जे विश्लेषण आहे ते भाग 2मध्ये, मामू भाग 2मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याच्याबरोबर भाग 2 बरोबर एक टेस्ट देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. हा पूर्ण पाठ झाल्यानंतर त्या पाठावरची एक ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवण्यास देण्यात येईल. अभ्यास करा, काळजी घ्या, लक्ष द्या. धन्यवाद. पुढच्या तासाला भेटूया.